आज मी तुम्हाला एक अद्भुत बौद्ध कथा सांगणार आहे. प्रिन्सेस इथीची कथा, ज्याचा उल्लेख कॅरन डेरिस यांच्या माय सिस्टर्स फ्युचर बुद्धहूड या निबंधात आहे. ही थेरवाद बौद्ध परंपरेतील एक आकर्षक कहाणी आहे. ही कथा बुद्ध वंश आणि जातक वर्णना यांसारख्या पॅराकॅनॉनिकल टीकांमध्ये आढळते. या कथेचे केंद्रबिंदू आहे प्रिन्सेस इथी, जी भावी दीपंकर बुद्धांची बहीण म्हणून चित्रित केली गेली आहे आणि गौतम बुद्ध बनण्यापूर्वी बोधिसत्वांच्या अंतिम स्त्री अवतारात महत्त्वाची भूमिका बजावते. ही कथा आपल्याला शिकवते की कसे एक छोटेसे दयाळू कृत्य अनेक जन्मांपर्यंत आपल्यासोबत राहते. ही कथा बोधिसत्वांच्या पूर्वजन्मापासून सुरू होते, जिथे बोधिसत्व एका मादी खारुताईच्या रूपात जन्माला आले होते. ही खारुताई एका आंब्याच्या झाडावर राहत होती. एके दिवशी खारुताई एक पिकलेला आंबा खात असताना त्याचा गोड रस चुकून जमिनीवर पडला आणि खाली ध्यानात मग्न असलेल्या एका प्राचीन बुद्धांना अजाणतेपणे पोषण मिळाले, जे भुकेले होते आणि तप करत होते. बुद्धांना माहीत होते की हे न कळत केलेले दान आहे. या अनावधानाने केलेल्या दयाळूपणाने प्रभावित होऊन बुद्धांनी करुणेने प्रार्थना केली, हा प्राणी मानव म्हणून पुनर्जन्म घेऊ दे, ज्याला मोठे पुण्य कमवण्याची संधी मिळेल. बुद्धांच्या इच्छेने खारुताईचा पुढचा जन्म राजकुमारी इथी म्हणून झाला, जी एका कुलीन कुटुंबात उदारतेच्या अपार संभावनेसह जन्मली. प्रिन्सेस इथीचा जन्म एका भविष्यवाणीसह झाला होता, ज्याने सांगितले की ती अप्रतिम उदारतेची कृत्य करेल, पण एक दिवस ती आपला देश सोडून जाईल, ज्यामुळे तिच्या पालकांना दुःख होईल. ती मोठी झाली तशी तिची दानशूर म्हणून कीर्ती सर्वत्र पसरली. ती केवळ तिच्या तेजस्वी सौंदर्यासाठीच नव्हे, तर तिच्या असीम करुणा आणि उदार हृदयासाठीही प्रसिद्ध होती. तिच्या राजवाड्याचे दरवाजे गरजूंना नेहमी खुले होते आणि ती गरीब, भुकेले आणि पवित्र लोकांना मुक्तपणे दान देत असे. तिचा धाकटा भाऊ सुमेध, जो एक सौम्य आणि नवशिकाऊ भिक्खू होता, जो प्राचीन बुद्धांच्या संघात सामील झाला होता आणि तो पुढे दीपंकर बुद्ध बनणार होता. इथीच्या आध्यात्मिक प्रवासातील निर्णायक क्षण तेव्हा आला जेव्हा तिचा भाऊ सुमेध तिच्या राजवाड्यात त्यांच्या गुरूंच्या संघासाठी भिक्षा मागण्यासाठी आला. त्याने बुद्धांना दीप प्रज्वलित करण्यासाठी मोहरीच्या तेलाची मागणी केली. इथीने आपल्या उदार स्वभावाने केवळ तेलच दिले नाही, तर सर्व भिक्खूंच्या गरजा पूर्ण होतील याची खात्री करून भरपूर साहित्यही दिले. आपल्या कृतीच्या आध्यात्मिक महत्त्वाबद्दल उत्सुकतेने तिने सुमेधला विचारले की या दानामुळे तिला कोणते पुण्य मिळेल. उत्तराबद्दल अनिश्चित असलेल्या सुमेधने प्राचीन बुद्धांचा सल्ला घेण्याचे आणि मार्गदर्शनासह परत येण्याचे वचन दिले. सुमेध दुसऱ्या दिवशी परत आला आणि बुद्धांची शिकवण घेऊन आला. अशा उदारतेच्या कृत्यांद्वारे अनेक जन्मांमध्ये बुद्धत्वासह परमप्रबोधनासाठी आवश्यक परिपूर्णता विकसित केली जाऊ शकते. या प्रकटीकरणाने इथीच्या हृदयात खोलवर आकांक्षा जागृत केली. तिला नेहमी स्वतःसाठीच नव्हे, तर सर्व प्राण्यांसाठी दुःखाच्या चक्रापासून मुक्त होण्याची तीव्र इच्छा होती. या शक्यतेने प्रेरित होऊन ती दुसऱ्या दिवशी प्राचीन बुद्धांना भेटायला गेली. आदराने नतमस्तक होऊन तिने विचारले की तिच्या या दानामुळे तिला बुद्धत्व प्राप्त होऊ शकेल का. प्राचीन बुद्धांनी करुणेने भरलेल्या डोळ्यांनी आशा आणि वास्तव दोन्ही दिले. त्यांनी मान्य केले की तिची उदारता एक मजबूत पाया बनते, पण बुद्धत्वासाठी 10 पारमिता उदारता, नीतिमत्ता, त्याग, बुद्धिमत्ता, ऊर्जा, संयम, सत्यता, दृढ निश्चय, प्रेमळपणा आणि समता अनेक जन्मांमध्ये परिपूर्ण करणे आवश्यक आहे. तिचे पुण्य मोठे असले तरी ते या परम उद्दिष्टासाठी पूर्ण नव्हते. या प्रचंड आणि अशक्य वाटणाऱ्या कार्यामुळे इथी निराश झाली. गहन निराशेच्या क्षणी इथीने तिच्यावर मोहरीचे तेल ओतले आणि स्वतःला पेटवून देण्याचा विचार केला.
तिला वाटले की तिचे वर्तमान स्वरूप संपवल्याने तिच्या प्रबोधनाचा मार्ग जलद होईल. प्राचीन बुद्धांनी तिच्या दुःखाला त्यांच्या असीम करुणेने जाणून तात्काळ प्रेमळपणाचा प्रकाश पाठवला, ज्याने ज्वाला तिच्यापर्यंत पोचण्यापूर्वीच विझली. त्यांनी तिचे अशांत हृदय शांत केले आणि समजावले की असे कृत्य प्रबोधनाकडे नेऊ शकत नाही आणि मार्ग जरी लांब असला तरी तो अशक्य नाही. बुद्धांनी इथीच्या नशिबाला आकार देणारे महत्त्वाचे मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की जर तिच्या भावी पतीने तिच्या पुरुष रूपात पुनर्जन्म होण्याची प्रामाणिक आकांक्षा केली तर तिच्या संचित पुण्यासह ती इच्छा तिच्या पुनर्जन्माला योग्य दिशा देऊ शकते. इथीने लग्न न झाल्याने गोंधळ व्यक्त केला. तेव्हा बुद्धांनी तिला विशिष्ट सूचना दिल्या. तिने मोहरीच्या बियांचं एक भांडं घ्यावं आणि प्रत्येक मैलावर एक बी पेरत जावे. जिथे शेवटची बी पडेल तिथे तिला तिचा नियतीचा जोडीदार मिळेल. बुद्धांच्या मार्गदर्शनावर अटळ विश्वास आणि दृढ निश्चयाने इथीने आपला देश सोडून परिवर्तनात्मक प्रवासाला सुरुवात केली, ज्यामुळे तिच्या पालकांना दुःख होईल अशी भविष्यवाणी पूर्ण झाली. ती मैलामागून मैल बी पेरत गेली. तिचा प्रवास अनेक महिने विशाल भूप्रदेशातून पसरला. या लांब प्रवासानंतर थकलेली इथी शेवटी एका गरीब गोपालकाच्या साध्या झोपडीपर्यंत पोहोचली. तिथे तिचा शेवटचा दाना पडला. तिच्या स्वाभाविक दयाळूपणाने आणि करुणामय स्वभावाने इथीने ती साधी झोपडी स्वच्छ केली, साधे जेवण तयार केले आणि ती धीराने वाट पाहत राहिली. जेव्हा गोपालक आपल्या कामावरून परत आला तेव्हा त्याच्या साध्या घरात एक राजकन्या पाहून तो आश्चर्यचकित झाला. इथीने तिच्या नियतीच्या मार्गाची पूर्तता ओळखून ठामपणे जाहीर केले, तू माझा पती आहेस आणि मी तुझी काळजी देवांमधील राजासारखी घेईन. गोपालक तिच्या भक्ती आणि उदात्तेने प्रभावित होऊन तिचे साध्या जीवनात त्याने स्वागत केले. तो एका कुलीन मालकासाठी काम करत होता, जो पैशाऐवजी अन्न देत असे आणि तो साधे जीवन जगत होता. इथीने आपल्या पतीला सल्ला दिला की त्याने अन्नाऐवजी वास्तविक वेतन मागावे आणि न वापरलेल्या एका शेतात तांदूळ पेरावा. गोपालकाने तिच्या सल्ल्याचे पालन केले आणि शेतात मेहनत केली. जेव्हा इथी त्यांनी लावलेल्या शेतातून चालत गेली तेव्हा तिच्या असंख्य उदार कृत्यांमुळे संचित पुण्यामुळे एक चमत्कार घडला. जमिनीतून तांदळाऐवजी मोती उगवले. तिच्या आध्यात्मिक पुण्याच्या या अलौकिक प्रकटीकरणाने त्यांचे जीवन पूर्णपणे बदलले. त्यांना अभूतपूर्व संपत्ती मिळवून दिली, ज्यामुळे त्यांनी एक भव्य राजवाडा बांधला. नशिबाच्या एका असामान्य वळणाने जेव्हा राजा शासक वारं न ठेवता मरण पावला तेव्हा पूर्वीचा गोपालक नवीन राजा म्हणून निवडला गेला आणि इथी राणी बनली. परंतु अचानक मिळालेल्या सत्तेने आणि संपत्तीने राजाचा स्वभाव बदलू लागला. त्याच्या मागील जन्मातील नकारात्मक कर्मामुळे प्रभावित होऊन तो अहंकारी बनला. त्याने दुसरे लग्न केले आणि हळूहळू इथीकडे दुर्लक्ष करू लागला, ज्यामुळे तिला प्रचंड दुःख आणि भावनिक वेदना झाल्या. इथीचे सुख आणि समाधान तिच्या पतीच्या दुर्लक्ष आणि विश्वासघातामुळे कमी होत गेल्याने त्यांच्या संपत्तीचा चमत्कारी स्रोतही नाहीसा होऊ लागला. मोती देणारे शेत सामान्य झाले. त्यांचा भव्य राजवाडा कोसळला आणि संपूर्ण राज्य आर्थिक संकटात सापडले. राजाला शेवटी त्याच्या गंभीर चुका उमगल्या. त्याचा इतीशी वागणुकीचा आणि त्याच्या समृद्धीचा थेट संबंध स्पष्ट झाला. खऱ्या पश्चातापाच्या आणि समजुतीच्या क्षणी राजा इस्ती समोर नतमस्तक झाला. तिने त्याच्या जीवनात आणलेल्या सर्व चांगुलपणाची कबुली दिली. खऱ्या मनाने आणि कृतज्ञतेने त्याने तिच्या भविष्यासाठी निर्णायक आकांक्षा केली. तू माझ्यासाठी जे सर्व चांगले केले आहेस त्यासाठी मी मनापासून इच्छा करतो की तुझ्या पुढील जन्मात तू पुरुष म्हणून जन्म घ्यावास, जेणेकरून तू बुद्धत्वाच्या आकांक्षेचा पाठपुरावा करू शकशील. ही प्रामाणिक इच्छा प्राचीन बुद्धांच्या सिद्धांताशी जुळली. राजाच्या खऱ्या इच्छेने इथीचे मन प्रसन्न झाले. तिच्या आंतरिक शांतीच्या पुनरागमनाने
त्यांची चमत्कारी संपत्तीही पुनर्स्थापित झाली, ज्याने आध्यात्मिक पुण्य, आकांक्षा आणि भौतिक प्रकटीकरण यांच्यातील गहन संबंध दर्शवला. इतीने आपले उर्वरित आयुष्य शांती आणि समाधानात व्यतीत केले. तिचा भाऊ सुमेशची आध्यात्मिक बंधन अबाधित ठेवले, जो स्वतःच्या बुद्धत्वाकडे जाणाऱ्या भिक्खू मार्गावर चालत होता. प्रिन्सेस इथीने शांतपणे आपले आयुष्य पूर्ण केले. मरणानंतर राजाच्या इच्छेने आणि स्वतःच्या पुण्यामुळे तिचा जन्म पुरुषाच्या रूपात झाला, ज्याने बोधिसत्वाच्या स्त्री अवतारांचा अंत आणि परिपूर्ण प्रबोधनाकडे जाणाऱ्या अंतिम टप्प्याची सुरुवात केली. पुढील असंख्य युगांमध्ये बोधिसत्वाने विविध जन्म आणि अनुभवांद्वारे सर्व 10 पारमिता पूर्ण केल्या आणि अखेरीस गौतम बुद्ध म्हणून पूर्ण प्रबोधन प्राप्त केले, ज्यांची शिकवण बौद्ध धर्माचा पाया बनली. आणि त्यांचा भाऊ सुमेन स्वतःचा समर्पित आध्यात्मिक प्रवास चालू ठेवत या विश्वयुगातील 28 बुद्धांपैकी एक दीपंकर बुद्ध झाला. दीपंकर बुद्धांनी त्यांच्या काळातील सुमेन नावाच्या साधकाला भविष्यवाणी केली होती की तो पुढे जाऊन गौतम बुद्ध होईल. ही गहन कथा प्रिन्सेस इथीची बोधिसत्वाच्या अंतिम स्त्री जन्म म्हणून महत्त्वाची भूमिका आणि दीपंकर बुद्धाची बहीण म्हणून तिचे अनन्यसाधारण नाते अधोरेखित होते. ही कथा उदारता, या आध्यात्मिक साधनेची परिवर्तनात्मक शक्ती, प्राचीन बौद्ध कथन आणि सिद्धांतामधील लिंगांच्या गुंतागुंतीच्या हाताळणीचे आणि अनेक प्राण्यांच्या मुक्तीकडे जाणाऱ्या परस्पर जोडलेल्या नियतीचे सुंदर चित्रण करते. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते, लहान चांगली कामेही महान फळ देतात. खारुताईचा एक थेंब रस अनेक जन्मांपर्यंत सोबत गेला. दान करणे हे सर्वोत्तम कर्म आहे. इतीच्या दानानेच तिला सर्व काही मिळाले. इतरांच्या चांगल्या इच्छा कराव्यात. राजाच्या इच्छेनेच इतीला पुरुष जन्म मिळाला. गर्व वाईट आहे. राजाच्या गर्वामुळे सर्व काही संपले. धैर्य ठेवावे, कारण बुद्ध होण्यासाठी अनेक जन्म लागले. ही प्राचीन कथा आजच्या वाचकांनाही प्रासंगिक आहे, कारण ती बलिदान, परिवर्तन, हेतूची शक्ती आणि सर्व प्राण्यांच्या परस्पर जोडलेल्या आध्यात्मिक प्रवास संबोधित करते, जी अंतिम मुक्तीकडे नेणारी आहे. तर तुम्हीही चांगली कामे करत राहा, दान करत राहा. जर ही कथा आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.